सध्याचं युग हे कलियुग असल्याचं सांगितलं जात आहे। ह्या कलियुगामध्ये काय घडल हे सांगता येणं शक्य नाही आणि घडणारी गोष्ट जी आहे ती एक नवलच म्हणून त्याकडे पाहिली जाईल असं देखील सांगितलं जात आहे। आता अशाच प्रकारची एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये थेट आईच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे। तुम्ही नेहमीच इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल, ह्यामध्ये बातमी पाहू शकतात की मुलाने मुलीला फूस लावून पळून नेले। मात्र ही एक वेगळीच बातमी म्हणावी लागणार आहे की वासनेपोटी कोणता माणूस कुठल्या थराला जाईल हे सांगणं ह्या कलियुगामध्ये कठीण असल्याचं ही एक घटना घडलेली आहे। त्याला एक प्रचिती देणारी ही घटना घडलेली आहे, ती म्हणजे सावत्र आई थेट आपल्या मुलासोबत पळून गेल्याची ही एक धक्कादायक घटना जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। ही घटना बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या गावात घडलेली आहे, कुठल्या तालुक्यात घडलेली आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, कलियुगाची उपराटी तरा पोराने केला, सावत्र आईला घेऊन पोबारा, अशी ही घटना घडलेली आहे। ती घटना केज तालुक्यामध्ये घडलेली आहे। केज तालुक्यामध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नी सोबत संसार करत होता। त्यामध्ये त्याला 2 मुलं आणि 2 मुली होत्या। त्यातील 2ही मुलींचा विवाह झालेला होता। त्यानंतर पती पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असल्या कारणास्तव पत्नी जी आहे ती आपल्या पतीपासून विभक्त झाली आणि विभक्त झाल्यानंतर पती आपल्या 2 मुलासोबत शेती करून उपजीविका भागू लागला। त्यानंतर पतीने थेट एका महिलेशी विवाह केला। त्यानंतर ते 2 मुलं आणि सावत्र आई आणि तो पती असे 4 जण मिळून संसार करू लागले। परंतु वासनेपोटी कोण कुठल्या थराला जाईल हे सांगणं अत्यंत कठीण असल्याचं या कलियुगामध्ये सध्या घडत असल्याची घटना पाहण्यास मिळालेली आहे। आई आणि मुलामध्ये जे नातं आहे या नात्याला कुठेतरी ही काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। अगदी ज्या आईने मुलाला जीवापाड प्रेम करावं तीच आई सध्या मुलाच्या प्रेमामध्ये आणि मुलगा आईच्या वासनेमध्ये गेल्याने थेट मुलगा आणि आईने फूस टोकल्याची घटना जी आहे ती केज तालुक्यामध्ये घडलेली आहे। वडील 17 एप्रिल रोजी मुंबई येथील एका देवीच्या दर्शनासाठी गेले असता ह्याचाच वापर करून मुलगा आणि आईने धूम ठोकल्याची घटना घडलेली आहे। मुलगा आणि आईने ज्या गाडीवरून धूम ठोकलेली आहे मुलीची ती गाडी अथवा जावईची गाडी असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्या गाडीवर तेलंगणा ह्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या कारणास्तव 11,235 रुपयाचा दंड ठोठावला असल्याची देखील माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता एक आईच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे। सावत्र आई जी आहे ती आपल्या मुलासोबत पळून गेल्याची घटना केज तालुक्यामध्ये घडलेली आहे। ह्या घटनेचा तपास केज पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। कलियुगामध्ये काय घटना घडतील हे सांगणं आता कठीण असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। भावनेविषयी आणि वासनापोटी आता मानव कुठल्या थराला जाऊ शकतो हे सांगणं देखील खूप कठीण आहे। पशु पक्ष्याच्या ज्या पद्धतीने वावर करीत आहेत त्या पद्धतीने आता मनुष्य देखील वावर करीत असल्याचा या घटनेनंतर चर्चा होताना पाहण्यास मिळत आहे। अगदी आपल्या सावत्र आईवर प्रेम जडला, प्रेमाचं रूपांतर आता थेट फूस लावण्यापर्यंत पोहोचल्याचं या घटनेतून पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे ही बीड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायकच घटना मानली जात आहे।